डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयडल्स संस्थेतर्फे प्रथमतः महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक बबरुवान बाबरे, अनिल शिवशरण, संस्थेचे संस्थापक कुणाल भैया बाबरे, उत्सव अध्यक्ष सुनील शिवशरण, शेरा तुळसे, अमोल जौंजाट, अॅडव्होकेट राजकुमार बाबरे, सुमित बाबरे, मंगेश कांबळे, श्रीशैल हिरेमठ, अतुल सोनवणे, बालाजी अंधारे, विशाल कांबळे, नागेश केंगार, चेतन कांबळे, सोहन मस्के, वंशी अडकुल आणि संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी आणि अक्कलकोट तालुका कामगार सेना व माहिती अधिकार अक्कलकोट शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना शहर कार्यालय विजयनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहर प्रमुख वैशालीताई हावनूर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख माहिती अधिकार जिल्हा उपप्रमुख वैशाली हावनूर, कामगार सेना तालुका प्रमुख माहिती अधिकार अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष स्वामीनाथ हेगडे, कर्दळीचे सरपंच नागेश शिंदे, शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वर्षा मेहत्रे, कामगार सेना शहर उपप्रमुख आकाश बवलात, शिवसेना अक्कलकोट तालुका महिला विभाग प्रमुख लता गायकवाड, शाखा प्रमुख गंगाबाई स्वामी, अनिल कोटणीस, विठ्ठल सरवदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. गौडगाव बुद्रुक येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री जगद्गुरु पंचाचार्य प्रशालेत घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रशालेचे माजी विद्यार्थी व पत्रकार विश्वनाथ वसंत चव्हाण यांच्या अमृत हस्ते प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी हे होते. यावेळी श्रुती धावणे, अन्वी पाटील, अश्विनी बमगोंडा, अंबिका पाटील, लक्ष्मी शेरीकर, प्रणिता कोरे या विद्यार्थिनींनी तसेच पोपट सोनकांबळे, विश्वनाथ चव्हाण, मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी आदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक लाडप्पा शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम जाधव यांनी केले तर सोनाली साठे यांनी सर्वांचे आभार मानले. आदरणीय प्रशासक महोदय सोलापूर यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम 2024 यामुळे अंतर्गत शहरातील एकूण 90 मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या प्रमाणे आवाहनास प्रतिसाद म्हणून दिनांक 7 डिसेंबर रोजी सोलापूर शहरातील महिला बचत गट या बचत गटाच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी होऊन तुळजापूर ब्रिज परिसरातील स्वच्छता केली. नमस्ते, भाग्यश्री मेडवाळ मी बोलत आहे. सोलापूर महानगरपालिकेमार्फत नियोजित केलेल्या जनजागृती रॅली स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर ह्या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. या मोहिमेअंतर्गत आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक महिलेला सांगितलो की सुका कचरा, ओला कचरा बाजूला ठेवणे आणि कचरा गाडी आल्यावर त्यात व्यवस्थित टाकणे. जर कचरा गाडी एखाद्या वेळेस आली नाही तर ते कचरा व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घालायचं. यामुळे आपल्याला आजार होऊ शकत नाही, रोगराई निर्माण होऊ शकत नाही. एखाद्या वेळेस गाडी जरी नाही आली तर आपण तक्रार करायचं नाही. गाडीची काही प्रॉब्लेम असेल, दुरुस्ती असेल, ह्याचा आपण काळजी घ्यायचं आणि एकमेकांना सहकार्य करायचं आणि स्वच्छतेबद्दल आव्हान द्यायचं. आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसलं आपलं परिसर स्वच्छ ठेवायचं. यामुळं आपलं सोलापूर पण स्वच्छ सुंदर सोलापूर होईल आणि स्मार्ट सिटी सोलापूर होईल ह्याची अपेक्षा केली आहे. नमस्कार, माझं नाव वर्षा उमेश पाखरे. मी योगायोग महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे. आज इथं स्वच्छता मोहीमसाठी आम्ही आलेलो आहे. त्या घरोघरी जाऊन आम्ही मड्डी वस्तीवर आलेलो आहे. घरी घरी जाऊन आम्ही महिलांशी संपर्क साधला की कचरा घंटागाडीमध्येच टाकायचा आणि सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा करण्याची आम्ही माहिती दिली. त्यांचा पण संवाद आम्ही ऐकून घेतला. मग सरांना सांगितल्यावर सरांनी कचरा गाडी इथे आणून उभा केली आणि महिलांनी ते कचरा गाडीमध्ये कचरा टाकला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण विभागामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन उत्साहात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सहशिक्षक विजय गायकवाड यांनी त्रिशरण आणि बौद्ध प्रार्थना सादर करून केली. त्यानंतर प्राध्यापिका करुणा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक योगदानाचा उल्लेख करत भारतीय समाजावर झालेल्या त्याच्या प्रभावाचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीय संविधानाचे शिल्पकारच नव्हे तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते एक प्रगल्भ न्यायशास्त्रज्ञ, कुशल अर्थशास्त्रज्ञ, सामाजिक क्रांतिकारक, लेखक, द्रष्टे राजकारणी होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला नवी दिशा दिली. महिलांचे, कामगारांचे हक्क सुरक्षित केले आणि जाती व्यवस्थेच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर झटले. त्यांचे विचार आणि कार्य आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देत आहेत असे मत प्राचार्य युवराज मेटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सांस्कृतिक विभाग प्रमुखांनी कविता गेंगाणे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भर दिला. कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करून समाज सुधारण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे आणि महाविद्यालय व प्रशालेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेतील विज्ञान मंडळ आयोजित मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत या उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत प्रशालेतील 450 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वृद्धिंगत होऊन विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला. गेल्या वर्षभर विद्यार्थ्यांना दररोज फलकावर 5 सामान्य ज्ञानाचे प्रश्न दिले जातात. प्रत्येक शनिवारी त्यावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली जाते आणि त्याच प्रश्नावर ही चाचणी परीक्षा घेतली गेली. यशस्वी विद्यार्थ्यांसाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक धर्मशाले, ज्येष्ठ शिक्षक सुरेश पुप्पल, सहशिक्षिका प्रतिभा इराबत्ती यांनी बक्षिसे जाहीर केली. या उपक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार मिलिंदनगर बुधवार पेठ येथे, त्यानंतर काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, गटनेते आनंद चंदनशिवे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, विभागीय अधिकारी हिदायत मुजावर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, सुभान बनसोडे, बीके तळभंडारे, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, ब्रह्मा निकंबे, शशीतळ मोहिते, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, एजाज शेख, जगन्नाथ बनसोडे, नितीन गायकवाड, सिद्धू तिमिगार, सचिन पोरे आदी मान्यवर उपस्थित होते. शरद सहकारी बँकेचे 28व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा 12 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस शरद सहकारी बँकेचे चेअरमन मनोहर सपाटे, ज्ञानेश्वर सपाटे, महानंदा सोलापुरे, राजेंद्र आवताडे उपस्थित होते. तसेच आभार प्रदर्शन बँकेचे चेअरमन महेश माने यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाणे हद्दीतील साखर कारखाना गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक आणि इतर वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबवून रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाहतूक सुरक्षिततेचा मुख्य अडथळा म्हणजे ट्रॅक्टरमधील टेपमुळे होणारा कर्कश आवाज. अशा आवाजांमुळे इतर वाहन चालकांना हॉर्न ऐकू न आल्याने अपघात घडतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने वाहन चालकांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक आणि इतर वाहनांवर रिफ्लेक्टर न लावल्याने
कर्कश आवाज निर्माण करणारे टेप, वाहन ओव्हरलोड, वाहतुकीचे नियम न पाळणे, अनधिकृत चालक, रात्रीच्या वेळी वाहनाचे दिवे न लावणे, अयोग्य पद्धतीने ऊस भरणे आदी कारणांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने पोलीस ठाणे हद्दीतील लोकमंगल शुगर, इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड, भंडारकवठे, तालुका दक्षिण सोलापूर येथे वाहनांवर रिफ्लेक्टर बसवण्याचा उपक्रम घेण्यात आला. वाहनांवर रिफ्लेक्टर बसवल्यामुळे रात्रीच्या अंधारातही वाहन स्पष्टपणे दिसते. रस्त्यावरील वाहनांदरम्यान समन्वय राखला जातो. तसेच रस्त्यावरती बंद पडलेली वाहने स्पष्टपणे दिसतात, त्यामुळे अपघात टाळता येतात. कर्कश आवाज टळल्याने इतर वाहन चालकांना योग्य प्रतिसाद देता येईल, ज्यामुळे अपघात रोखले जातील. विनापरवाना धारकांनी वाहन चालवू नये. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सदर उपक्रमादरम्यान मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले की वाहन चालकांनी आणि नागरिकांनी यातायात नियमांचे पालन करावे आणि उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. साखर कारखाना व्यवस्थापन आणि वाहन चालकांनी सदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले असून भविष्यातही असे उपक्रम राबवावेत अशी मागणी केली. सदरचा उपक्रम हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पार पाडला. सदरवेळी पोलीस अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल दलवाई, पोलीस कॉन्स्टेबल गवंडी उपस्थित होते. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व परिवर्तन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रक्तपेढीमार्फत शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत ब्लड फॉर बाबासाहेब अर्थात माझे रक्त बाबासाहेबांसाठी या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. अमेरिका, लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई या देशांमध्ये, भारतातील 20 राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये ब्लड फॉर बाबासाहेब या अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर ठाकूर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. शिबिराचे समन्वयक डॉक्टर औदुंबर मस्के, परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या अलका यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक उदय ढाले, डॉक्टर सुशील सोनवणे यांनी शुभारंभाचे रक्तदान केले. तर इतर रक्तदात्यांसमवेतच वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर संपत्ती तोडकर, डॉक्टर सतीन बंदिछोडे, डॉक्टर गजानन जत्ती, डॉक्टर कमलाकर माने, डॉक्टर सरवदे, डॉक्टर शुक्लधन रोडे, डॉक्टर संचित खरे, डॉक्टर वैभव लादे, डॉक्टर औदुंबर मस्के यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर दंतकाळे, डॉक्टर स्मिता शेटे, डॉक्टर सरोज बोलदे, अॅडव्होकेट रवी गजधाने, अशोक मस्के, आनंद शिंदे, तर परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेकडून मनीष काटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला समता सैनिक दल संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर जिल्हा सोलापूर शाक्य संघ, सिद्धनाग ब्रिगेड आणि महिला ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सलामी देण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाचे जीओसी अंबादास कदम, शाक्य संघाचे कमांडिंग ऑफिसर, संघाचे अध्यक्ष अंगद मुके, सिद्धनाग ब्रिगेडचे कमांडिंग ऑफिसर जयानंद कांबळे, महिला ब्रिगेडच्या सुनीता गायकवाड व तिन्ही दलातील सैनिक उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महानिर्वाण झाले, तर 7 डिसेंबर रोजी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. बौद्ध लोक त्यांना बोधिसत्व मानतात. निधनाच्या 2 महिने अगोदर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु असल्याने त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय, भीमनगर, सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल, सरस्वती विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथे डॉक्टर
आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे युवा नेते सिकंदर बेगडे, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, संभाजी माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब रणसुरे, आनंदा रणसुरे, ज्येष्ठ शिवसैनिक मुकुंद गायकवाड, लिपिक श्रीकांत गायकवाड, शशिकांत गायकवाड, किसन पांडागळे, आबासाहेब सुरवसे तसेच विविध शाळातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, भीमनगर येथील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समिती सोलापूर यांच्या वतीने विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कृती समितीचे सरचिटणीस राजरत्न फडतरे आणि कार्याध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समितीचे संपर्क प्रमुख गौतम मसलखांब, कोषाध्यक्ष दत्ताजी गायकवाड, उपाध्यक्ष धर्मेंद्र चंदनशिवे, साबळे सर, मेजर साबळे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि संविधान भवन कृती समितीमधील पदाधिकारी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वळसंग ग्रामपंचायत कार्यालय येथे 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानाचा अथांग महासागरास विश्वरत्न भारत परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. वळसंग ही भूमी आहे जे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. बाबासाहेबांनी येऊन गेलेल्या विहिरीचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. यापुढेही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिनकर नारायणकर यांनी केली. यावेळी सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच आरिफ कुरेशी, जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य शालन आंबलीचुंगे, समीर कटारे, सिद्धाराम वाघमारे, दीपक गायकवाड, अक्षय गायकवाड, जिलानी बाबडे, श्रीशैल भुसणगी, सलीम मणुरे, जगदेवी वाघमारे आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आम्ही वळसंगकर खूप भाग्यशाली आहोत, कारण वळसंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची विहीर खुली करून दिली. त्यामुळे त्यांचा येथील लोकांवर खूप मोठा प्रभाव आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांनी भेट दिल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक निर्माण झाले. त्या क्रांतिकारकांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून वळसंगला जे बौद्धस्तूप झालेलं आहे त्याचप्रमाणे वळसंगला हुतात्मा स्मारक येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात एखादं सभागृह निर्माण व्हावं